Welcome student, myself Mrs. Manisha Raktate from SHM Junior College, Kopargaon. Now we have to discuss here the new point, how to use the log table in or a log table book. Then this is a formulas किंवा laws of logarithms. आता या ठिकाणी आपल्याला याचा यूज का करायचा आहे किंवा या लॉग टेबल शिकण्याची गरज का आहे, तर आपण जे काही न्यूमेरिकल्स बघतो फिजिक्स मधले किंवा प्रॅक्टिकल मध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स असतील तर त्यावेळी बऱ्याच मुलांना कॅल्क्युलेशन्स येत नाहीत. साध्या साध्या ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल सुद्धा त्यांना माहीत नसतात. म्हणून त्या ठिकाणी आपण हा एक छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे की लॉग आपण कसा फाइंड करणार आहोत ते. त्याच्यासाठी हे काही लॉज आहेत, लॉज ऑफ लॉगरिथम. फर्स्ट लॉ आहे लॉग ऑफ बेस बी m into n is equals to log of b of m plus log of b into n. मीन्स जर आपण मल्टिप्लिकेशन असेल दोन संख्येची तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची काय मिळते, ऍडिशन आपण त्या ठिकाणी लॉगची करत असतो. त्याच्यानंतर जर आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहे लॉग ऑफ m by n इज इक्वल्स टू लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n, म्हणजे दोन व्हॅल्यू दिलेल्या आहे का ज्याचं कॅल्क्युलेशन सहजासहजी आपण त्या ठिकाणी डिव्हायडेशन करू शकत नाही. अशा वेळी आपण काय करू शकतो, ती व्हॅल्यू लॉगने त्याचं डिव्हायडेशन जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर लॉग ऑफ m रेस टू n, m रेस टू n ज्या वेळी असणार आहे मीन्स व्हॉट, m रेस टू n म्हणजे जर पॉवर फॉर्म मध्ये असेल तर जर आपल्याला त्या पॉवर फॉर्मचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण तो पॉवर जो आहे तो पुढे घेऊन त्या टर्मचा लॉग या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर या पद्धतीने हे तीन लॉज आहे का त्या लॉजचा यूज करून आपण कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे जर आपल्याला in the class we have to solve the numericals, at that time these formulas are used. Then the next one is here one of the example here. Okay, example जे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल कशा पद्धतीने आपण लॉग फाइंड करणार आहोत ते. तर मी अगोदर या ठिकाणी काही टर्म्स साठी तुम्हाला रूल्स सांगणार होते, पण एक एक्झाम्पल वरूनच आपण ते रूल्स शिकूया. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, त्या एक्झाम्पल मधून जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने ते रूल्स शिकायला मिळतील. तर मी या ठिकाणी एक्झाम्पल घेते. 980 मल्टिप्लाय बाय 377. आता आपण 980चं काउंटिंग किंवा 377चं काउंटिंग करू शकत नाही, बरोबर. मग आता या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला, कॅल्क्युलेटर पण अलाउड करायला परमिशन नाहीये, आपण कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेशन करू शकत नाही एक्झाम मध्ये. म्हणून या ठिकाणी आपल्याला लॉग टेबल वापरावं लागतं 11th आणि 12th स्टँडर्ड साठी तरी. म्हणजे 12th साठी तरी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन साठी आपल्याला लॉगचाच यूज करायचा आहे. प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये सुद्धा, डेली न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यामध्ये सुद्धा आणि फायनल एक्झामला सुद्धा. म्हणून मग या ठिकाणी आपण लॉग टेबल शिकूया. तर मी या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन लिहिताना कशा फॉर्म मध्ये लिहिणार आहे बघा, लॉग ऑफ 980 मल्टिप्लाय 377. म्हणजेच या ठिकाणी लॉग ऑफ m इंटू n चा रूल आपण वापरणार आहोत. मग या ठिकाणी येणार आहे लॉग ऑफ 980 प्लस लॉग ऑफ 377. तर लॉग मध्ये आपल्याला माहिती कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा असा हा प्रकार असतो, बरोबर. म्हणजे एखादी व्हॅल्यू जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा अशी फॉर्म झालेली असते. आता या ठिकाणी 980 हे पूर्ण डिजिट्स त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून आहे, मॅन्टिसा म्हणजे पॉइंट मध्ये व्हॅल्यू नाहीये. मग आता आपल्याला ह्या 3 डिजिटचं कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग कशा पद्धतीने फाइंड करणारे, लॉगचा रूल आहे जेवढे डिजिट असतील त्यातून -1 करायचं आहे. डिजिट म्हणजे 980 ही संख्या नाही तर किती अंक आहेत, 1, 2 आणि 3. हाऊ मेनी डिजिट्स, 3 डिजिट्स. मग 3 - 1 म्हणजे किती झाले, 2. मग याचं कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे, 2. 2 नंतर आपण काय देणार आहोत, पॉइंट देणार आहोत. तिथं आलंय लक्षात इथपर्यंत. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे 980. तर मग आता याचा लॉग बघायचा आहे. मग आपण काय करणार आहोत, तर आपलं जे काही लॉग टेबलचं बुक आहे त्या लॉग टेबलच्या बुक मध्ये लॉगॅरिथम नावाचा जो पेज आहे ते ओपन करायचं.
लॉगॅरिथम नावाचं जे काही पेज आहे ते ओपन करायचं. लॉगॅरिथम पेज वरती 98 व्हॅल्यू कुठं आहे, या इथं खाली शेवटी 98 व्हॅल्यू दिसते. आलंय लक्षात? या 98चा काय म्हटलंय त्यांनी, 98चा हा 0 बघायचा आहे. तुम्ही लॉग टेबल मध्ये बघू शकता, तुमच्याकडे आता असेल अवेलेबल तर घेऊन बसा त्या ठिकाणी. 98चा 0 म्हटल्यानंतर इथं किती आहे, 9912. दॅट व्हॅल्यू पुट हिअर 9912. ओके, ह्या व्हॅल्यूचं लॉग बघून झालेला आहे. पुन्हा आपण इथे लिहिणार प्लस साइन. आता 377 किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे. 1 2 3, 3 - 1 2 म्हणजे याचं कॅरेक्टरिस्टिक सुद्धा किती येणार, 2 पॉइंट. आता पुन्हा त्याच ठिकाणी सेम पेज लॉगॅरिथमचं 37 या ठिकाणी आहे. 37चं 7 मध्ये आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू बघणार आहोत. 7 मध्ये व्हॅल्यू आहे 5763. 5763. मग मी या ठिकाणी ती व्हॅल्यू लिहिते 5763. आता ह्या ठिकाणी ही कॅरेक्टरिस्टिक झालं, हे झाले मॅन्टिसा. हे कॅरेक्टरिस्टिक, ही मॅन्टिसा. मॅन्टिसाची व्हॅल्यू मॅन्टिसा मध्येच ऍड करायची, कॅरेक्टरिस्टिक्सची व्हॅल्यू कॅरेक्टरिस्टिक्स मध्येच ऍड करायची. मग आपण ऍडिशन बघणार आहोत. 2.9912 प्लस 2.5763. आता बघा या ठिकाणी बरेच मुलं ऍडिशन करताना चुकवतात. पॉइंट खाली हा नेहमी पॉइंटच आला पाहिजे. आता सपोज ही झाली वरची जी व्हॅल्यू आहे, इकडे 4 डिजिट आहे, इकडे 1 डिजिट आहे, म्हणजे 5 डिजिट झाले. आणि सपोज इथं 3 डिजिट असते आणि पॉइंट असतात, तर बरेच जण काय करतात, इकडेच ती 3 व्हॅल्यू इथंच खाली याच्या खाली लिहितात. हा पॉइंट कधी लिहितच नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा, पॉइंट खाली पॉइंटच आला पाहिजे, ती संख्या कितीही छोटी असली तरी. सपोज अशी व्हॅल्यू असेल 2.9912 आणि तुम्हाला ऍड करायला लागले त्याच्यामध्ये 2.5, मग ते 2.5 बरेच जण असे लिहितात, तर हे चुकीचं आहे. 2.5 तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल, कारण पॉइंट खाली पॉइंटच आला पाहिजे, तर त्या ठिकाणी त्याची ऍडिशन होऊ शकते. मग या ठिकाणी या पद्धतीने केले 3 + 2 5 7 16 9 + 1 10 + 5 15 5. दॅट लाईक. मग ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 5.5675. आता ही जी मिळालेली व्हॅल्यू आहे, तर एवढा आपला आन्सर आहे का, नाही. कारण सहजासहजी आपल्याला कळतं या ठिकाणी लगेचच का एवढा 3 अंकांचा जर गुणाकार आपण करतोय, ही 3 अंकी संख्या आहे, ही 3 अंकी संख्या आहे, म्हणजे त्या ठिकाणी नॉट लेस दॅन द 1, म्हणजे 1 पेक्षा तर लहान नाहीये, मोठी संख्या आहे म्हटल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा खूप मोठं असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय वाक्य आहे, अँटीलॉग. मग या ठिकाणी शब्द लिहिते अँटी ओनली आणि डॉट करायचा, म्हणजे अँटीलॉग ऑफ दिस व्हॅल्यू. मग आता या ठिकाणी मला अँटीलॉग फाइंड करायचं आहे, तर मग कशा पद्धतीने अँटीलॉग फाइंड करणार आपण, तर ही जी काही व्हॅल्यू आहे पॉइंटच्या पुढच्या व्हॅल्यूच आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. हा 5 थोड्या वेळ आपण काय करूया, थोड्या वेळ इथं झाकून ठेवूया, हिडन करूया, त्याला याच्यात विचारात नाही घ्यायचं. पॉइंटच्या पुढची व्हॅल्यू फक्त बघायची आहे. मग आता पॉइंटची पुढची व्हॅल्यू किती आहे, 0.56 7 आणि 5. मी या ठिकाणी ह्या तिन्ही व्हॅल्यू सेपरेट का लिहिल्या ते मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी 0.56. मग तुम्ही काय करणार आहात, लॉग टेबलच्या नंतरचं, लॉगॅरिथमच्या नंतरचं अँटी लॉगॅरिथम असं एक पेज आहे. अँटी लॉगॅरिथम ज्याच्यामध्ये इथं 0.00 टू इथं 0.49 आहे, इथं 0.50 टू 0.99 आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय व्हायचंय, 0.56 या ठिकाणी असेल. या ठिकाणी 0.56 आहे. डायरेक्ट एवढी व्हॅल्यू दिलेली 0.56 आणि त्याचे कॉलम्स दिलेले आहे. मग पुढं मग आता 0.56 ची व्हॅल्यू कशात किती बघायची, 7 मध्ये. 0.56 7 मध्ये किती आहे, 0.56 7 मध्ये आहे 3690. मग आता या ठिकाणी 3690 एवढी व्हॅल्यू आहे 0.56 ची 7 मध्ये. आता उरलेला 5 काय करायचं आहे, मीन डिफरन्स आहे तो त्यात ऍड करायचा आहे. मग 0.56 5 या ठिकाणी 7 बघितला होता आपण, 7 हा होता आणि 5 किती आहे, 5च्या लाईन मध्ये त्याची व्हॅल्यू आहे 4. मग त्या ठिकाणी आपण ती 4 काय करणार आहोत, त्याच्यात ऍड करणार आहोत. आलेला आन्सर किती आहे, 3694. हे त्या ठिकाणी आन्सर आपल्याला मिळालेला आहे 3694.
3694. मग मी या ठिकाणी 3694 व्हॅल्यू पुटअप करते. 3694. ओके. आता 3694 पण आपला उरलाय पॉईंटचा प्रश्न. मग आपल्याला थोड्या वेळ माहिती नाही म्हणून आपण असंच लिहून टाकूया फक्त 0.3694. आता प्रश्न येतोय तो 5चा. आले लक्षात. मग आता हा या ठिकाणी किती आहे 5 आहे. त्या 5 मध्ये +1 करायचं. किती झाले 5 + 1 6 झाले. म्हणून इथं काय लिहिणार 10 raised to +6. 10 raised to 6. 5 + 1 6 झाले म्हणून दॅट इज द आन्सर. आता हेच आपल्याला अजून कसं लिहिता येईल 3694 मी अगोदर लिहिलेलं होतं बरोबर. 5 + 1 6 होतात. मग आफ्टर 6 डिजिट पॉइंट द्यायचा. मग 1 2 3 4 5 आणि 6. 6 घरानंतर 6 अंकांनंतर पॉइंट द्यायचा. कारण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक किती आहे 5 आहे. त्या 5 मध्ये +1 आपण केला म्हणून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक म्हणून त्या ठिकाणी पॉइंट आपल्याला किती घरानंतर द्यावा लागणार आहे 6 घरानंतर 6 अंकांनंतर द्यावा लागणार आहे. अशा पद्धतीने आपण हे मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता या ठिकाणी मी थोडस वेगळं एक एक्झाम्पल घेते. मल्टिप्लिकेशनचं आपण बघितलं. आता एक डिव्हायडेशनचं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मी व्हॅल्यूज थोड्याशा शॉर्ट व्हॅल्यू त्या ठिकाणी घेते. द सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेते. 157.8 3.456 3.456. ओके. तर या ठिकाणी काय झालंय या ठिकाणी या डिजिटचे आपल्याला काय करायचं आहे डिव्हायडेशन या ठिकाणी करायचं आहे. आता डिव्हायडेशन करायचं असेल तर आपण याच्यासाठी लॉगचा रूल वापरणार आहोत. मग मी या ठिकाणी बघा लॉग ऑफ 157.8 डिवाइडेड बाय 3.456. सॉरी इक्वॅलिटीचे साइन नेहमी इक्वॅलिटी खालीच आले पाहिजे. तर आता या ठिकाणी लॉग ऑफ 157.8 मग मी याला अजून लॉगच्या रूल मध्ये टाकते. 157.8 मायनस डिव्हायडेशन असल्यामुळे आपण काय करत असतो मायनस करत असतो. ओके. आता या ठिकाणी किती डिजिट्स आहे 1 2 3 म्हणजे 3 मायनस 1 किती झाले 2 म्हणजे 2 कॅरेक्टरिस्टिक्स इथे येणार आहे बरोबर. तर 15चा 7 आणि 8 मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. 15चा 7 आणि 8 मी या ठिकाणी 15चा 7 आणि 8 आपण बघणार आहोत लॉग मध्ये. बघा या ठिकाणी 15 आहे. 15चा 7 किती आहे 1959. ओके 1959 आहे. त्याच्यानंतर 8 मधली व्हॅल्यू किती आहे बघूया आपण. 8 मध्ये किती आहे 22 डिजिट आहे. हे 22 यामध्ये ऍड करावे लागतील आपल्याला. 9 + 2 11 8 9 1 म्हणजे इथे किती येणार आहे 1981 मायनस. आता इथं पॉइंटच्या अगोदर किती डिजिट आहे ओनली 1 डिजिट आहे. मीन्स 1 - 1 0 म्हणजे इथे कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 0 इतकं येणार आहे. आलंय लक्षात. मग 0 पॉइंट. आता व्हॅल्यू काय आहे पॉइंटचा विषय संपलेला आहे. मग आपण काय करणार 34चा 5 आणि 6 मध्ये बघणार. 34चा 5 आणि 6 मध्ये व्हॅल्यू बघणार. मग 34 कुठे आहे बघा या ठिकाणी 34 आहे या रो मध्ये. 34चा 5 किती आहे 34चा 5 एकच मिनिट 5378 5378 34चा 5 बघितला. 6 मध्ये किती व्हॅल्यू आहे बघा 6 मध्ये 34ची 6 34चा 5 बघा आणि 6 मध्ये बघूया आपण. 6 मध्ये किती आहे 8 इतकी व्हॅल्यू आहे. मग आपण या ठिकाणी 8 ऍड केलं किती झाले 8 + 8 60 + 1 8 3 5 means this value 5386 that line. Therefore here
आता या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, यांची सबट्रॅक्शन करायची आहे. मी साईडला या ठिकाणी सबट्रॅक्शन करते. 2.1981 मायनस 0.5386. ओके, मग या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करूया. आता 1 मायनस 6 तर होत नाही, म्हणून आपण काय करूया, कॅरी या ठिकाणी घेऊया. इथं राहतील किती, 7. इकडे कॅरी आल्यानंतर 11 मायनस 6 5. आता इथं 7 आहे, इथं 8 आहे, पुन्हा कॅरी येणार आहे. इथं किती राहतील, 8 राहतील, 17 होतील. 17 मायनस 8 किती राहतात, 9. त्याच्यानंतर 8 मायनस 3 5. आता पुन्हा 1 मायनस 5 नाही होऊ शकत, म्हणून इथं 1 घेते. इथं कॅरी आल्यानंतर इथं होती 11 मायनस 5 6. 1 ऍज इट इज, म्हणजे व्हॅल्यू किती आली आपल्याला, 1.6595. ओके, देन अँटीलॉग ऑफ दिस व्हॅल्यू, टेकिंग अँटीलॉग. या व्हॅल्यूचा काय करायचं आपल्याला, अँटीलॉग काढायचा आहे. माझं जरा या ठिकाणी मी अँटीलॉग शब्द आपला नेहमी हा अगोदरच आला पाहिजे, म्हणून इथं अगोदरच हा उत्तर लिहून ठेवायचा. अँटीलॉग ऑफ 1.6595. ओके, आता या ठिकाणी आपल्याला अँटीलॉग काढायचा आहे कशाचा, 0.65 चा. 9 आणि 5 मध्ये आपण व्हॅल्यू बघणार. आता अँटीलॉगचा आपण पेज काढणार आहोत. या ठिकाणी अँटीलॉगचं पेज आहे. मी या ठिकाणी मगाशी सांगितलं तुम्हाला 0.49 पर्यंत आहे, आपल्याला 65 बघायचा आहे. 0.65 चा 9 आणि 5 मध्ये 0.65 चा 9, 0.65 चा 9 आहे 4560. 4560. त्याच्यानंतर 0.65 चा 9 आपण बघितला 4560, आणि पुढची व्हॅल्यू आहे 5 मधली 5. तर ती 5 आपण या ठिकाणी ऍड केल्यानंतर आपल्याला किती मिळते, तर 4565. हिअर पुट हिअर 4565. इथं किती आहे, 1 आहे. अँटीलॉग मध्ये आपण काय करतो, कॅरेक्टरिस्टिक मध्ये 1 ऍड करत असतो. 1 प्लस 1 किती झाले, 2 झाले, म्हणून या ठिकाणी मी पॉइंट देणार 1 आणि 2 आफ्टर 2 डिजिट, 2 डिजिट. आलं लक्षात, 2 अंकांनंतर. आता तुम्ही म्हणाल मगाशी आपण 10 च्या पॉवर मध्ये लिहिलं, आता का नाही लिहिलं, तसंही लिहू शकतो आपण. 0.4565 लिहायचे इंटू 10^2. किती आहे, 1 प्लस 1 2 आहे, म्हणून मी इंटू 10^2 या ठिकाणी 2 मेन्शन करू शकते. एक तर तुम्ही या पद्धतीने पण आन्सर टाकू शकता किंवा या पद्धतीने लिहू शकता. आता त्या ठिकाणी मगाशी लिहिण्याचं कारण का होतं 10^2 पॉवर, कारण ती संख्या खूप मोठी होती, म्हणून आपण 10 च्या पॉवर मध्ये लिहिली. या ठिकाणी ही जी संख्या आहे ही आपल्याला लिहिता येऊ शकते, म्हणून आपण या ठिकाणी पॉइंट या डिजिट नंतर दिलेला आहे. तर हे झालं डिव्हायडेशन साठीचं. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत रेस टू पॉवर. मग रेस टू पॉवर साठी मी जरा थोडीशी संख्या लेस दॅन 1 या ठिकाणी घेते, म्हणजे आपल्याला लेस दॅन 1 जर व्हॅल्यू असेल तर तिचा लॉग कसा पाहता येतो ते पण आपल्याला शिकायला मिळेल. आले लक्षात, कारण आपल्याला ग्रेटर दॅन 1 च्या व्हॅल्यू आपण बघितल्या, आणि त्या ठिकाणी ग्रेटर दॅन 1 असेल तर तुम्हाला सहजासहजी कॅल्क्युलेशन करता येतं, पण लेस दॅन 1 जर असेल तर काय करावं लागेल. तर मग या ठिकाणी मी थर्ड एक्झाम्पल बघते. तर काय आहे थर्ड एक्झाम्पल, 0.0. सपोज दिस व्हॅल्यू कन्सिडर 0.025 रेस टू 2. म्हणजे आता बघा लेस दॅन 1 पण आहे ही व्हॅल्यू, आपल्याला तो पण रूल शिकायला मिळेल. लेस दॅन 1 जर असेल तर काय कॅल्क्युलेशन करायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉवर आहे, रेस टू पॉवर ज्या वेळी येणार आहे त्यावेळी काय करायचं. ओके, आता ही जी काही संख्या आहे लॉग ऑफ 0.025 रेस टू 2 या पद्धतीने आपण लिहिणार. आता आपल्याला माहितीये m रेस टू n असेल तर n मीन्स पॉवर आपण पुढे लिहितो, म्हणून इथे लिहिणार 2 इंटू लॉग ऑफ 0.025. आता इथं काय रूल आहे, 1 पेक्षा जर संख्या लहान असेल लेस दॅन ऑफ 1 0.025 अशी आहे, तर मग अशा वेळी रूल काय आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी पॉइंट जो आहे डेसिमल पॉइंट नंतर येणारा जो काही 0 आहे, म्हणजे नंतर येणारे 0 आणि नॉन झिरो व्हॅल्यूच्या अगोदरचे म्हणजे त्याच्यानंतरच्या व्हॅल्यू मध्ये किती झिरोज आहे त्याच्यामध्ये काय करायचं असतं, 1 ऍड करायचं असतो आणि त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं असतं. मीन्स आता या ठिकाणी याच्यामध्ये किती झिरो आहे, एकच झिरो आहे, म्हणून काय लिहिणार आपण 1. एक झिरो आहे म्हणून 1, बरोबर.
आणि त्याच्यामध्ये अजून एक ऍड करायचा. किती झाले? 2 झाले. आणि त्याला काय साईन द्यायचं? निगेटिव्ह साईन द्यायचं. मीन्स -2. त्यालाच आपण बार 2 असंही लिहितो. आले लक्षात? मी इथं 2-3 एक्झाम्पल या ठिकाणी सांगते. सपोज 0.0025 अशी व्हॅल्यू आहे. किती झिरो आहे? 2 झिरो आहे. मग त्या 2 मध्ये +1 केले. किती झाले? 3 झाले. आणि त्याला मायनस साईन दिलं म्हणून याला आली व्हॅल्यू बार 3. बार 3 हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स. आणि पुढची येणारी जी काही व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे? मॅट्रिक्स. आता अजून एक एक्झाम्पल देते मी. 0.00025 किती झिरो आहे? 3 झिरो आले. मग 3 + 1 किती आले? 4. हॅव्हिंग निगेटिव्ह साईन, त्याला निगेटिव्ह साईन दिलं म्हणजे बार 4 पॉइंट जी काही व्हॅल्यू येणार आहे ती त्या ठिकाणी लिहिणार. तसंच इथं आहे. किती झिरो आले? एकच झिरो आला. 1 + 1 किती झाले? 2. मग -2 च्या ऐवजी आपण त्याला बार 2 या फॉर्म मध्ये लिहितो. मग 2 × बार 2 पॉइंट. आले लक्षात? आता या ठिकाणी बार 2 लिहिलाय आपण. आता उरलंय काय प्रश्न? आता हे जे आहे याचा प्रश्न मिटलेला आहे. उरलंय काय? फक्त 25. या 25चा आपल्याला लॉग बघायचा आहे. मग आपण काय करणार? पुन्हा लॉग टेबल या ठिकाणी घेणार. लॉग टेबल मध्ये आपण 25चा काय करणार? 0 बघणार. या ठिकाणी लॉगरिथमचं पेज आहे. 25 या ठिकाणी नंबर आहे. 25चं 0 किती आहे? 3979. पुट हिअर 3979. आता काय करायचं? आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आलंय लक्षात? मग मी या ठिकाणी साईडला मल्टिप्लिकेशन करते. बार 2.3979 मल्टिप्लाय 2. 9 2 जा 18 8 कॅरी आला 1. इथं आले 15. 9 2 जा 18 18 + 1 19 7. आता 2 2 जा 4 आणि विथ निगेटिव्ह साईन. मग या ठिकाणी मी लिहिलं बार 4.7958. ओके. आता याचं बघणार आहोत आपण अँटीलॉग. कारण लॉगच्या टर्म झाल्या. आपला अँटीलॉग बघायचा आहे. आता अँटीलॉग कशाचं बघणार आहे आपण? 0.79चा 5 आणि 8 मध्ये. आले लक्षात? 0.79चा 5 आणि 8. 0.79 कुठे आहे? 0.79 बघा या ठिकाणी आहे 0.79. त्याचा 5 बघायचा आहे आपल्याला अगोदर. 5 मध्ये त्याची व्हॅल्यू आहे 6237. 6237 मी साईडला लिहिते. 6237. 8 मधली व्हॅल्यू बघायची आहे 0.79 ची. 8 मधली व्हॅल्यू आहे 11. याच्यामध्ये 11 ऍड केले आपण. किती झाले? 7 + 1 8 4 2 6. ते आले 6248. ओके. आता मी या ठिकाणी 0 लिहिला किंवा ठीक आहे लिहिला मी या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे अँटीलॉग पाहत असताना आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये +1 करत असतो. मी काय केलं? इथं बार 4 आहे त्याच्यामध्ये +1 केले. किती झाले बरं? बार 4 + 1 म्हणजे किती झाले? -4. आणि हा +1 आहे म्हणजे येणारी जी व्हॅल्यू आहे ती येणारे सबट्रॅक्शनच. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय? -3 मीन्स -3 किंवा बार. या ठिकाणी 10⁻³ या पद्धतीने आपण लिहू शकतो. किंवा त्याच्या अगोदर आपल्याला तेवढे डिजिट त्या ठिकाणी लिहावे लागतील. किती डिजिट लिहायचे? 3 डिजिट्स लिहायचे आहेत. मग मी हीच व्हॅल्यू अशाही पद्धतीने लिहू शकते. 0.1 2 आणि 3 बरोबर. 1 2 3 6 2 4 8. आले लक्षात? काय केलंय? किती होते? बार 4 + 1 म्हणजे -3. 1 2 3 3 0 दिले. येणारी संख्या लिहिली. पॉइंट इथं घेतला. आलंय लक्षात? पॉइंट नंतर 3 0 नंतर ती व्हॅल्यू लिहिली. किंवा अशी व्हॅल्यू लिहून (-3) लिहिलं तरी चालतं. आता हा जर पॉइंट मी इकडे शिफ्ट केला तर इथं काय होणार आहे? ह्या पॉवर मध्ये ऍड होणार आहे. म्हणजे मी जर असं लिहिलं 6.248 × 10⁻². मला किती लिहावे लागतील?
-4 लिहावे लागतील, 10⁻⁻⁴ लिहावे लागतील, कारण मी पॉइंट शिफ्ट केलाय त्या बाजूला म्हणून. आलंय लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला जर ही व्हॅल्यू असेल या पद्धतीने, म्हणजे बघा रेस टू पॉवर पण आपण शिकलो आणि <1 असेल तर कशा पद्धतीने त्याचा रूल आहे तो पण आपण या ठिकाणी स्टडी केला. तर हे जे काही रूल्स आहे किंवा एक्झाम्पल्स आहेत, मी हे खूप सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहे, पण याचा यूज तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे, म्हणून या ठिकाणी हे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. आले लक्षात? तर तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकलला येणार आहात त्यावेळेस लॉग टेबल हे खूप इसेन्शियल असतं. ते शिकणं, समजणं आणि ते सोबत पण घेऊन येणं जास्त गरजेचं असतं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही या सर्वांनी व्यवस्थित पाळायच्या आहे आणि हे जे काही नियम या ठिकाणी लॉगचे सांगितलेले आहे ते पण व्यवस्थित करायचे आहे. हे एक्झाम्पल एकदा व्यवस्थित स्टडी करा, बघा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक लॉग टेबल शिकणार आहात तुम्ही. लॉगचे एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे लॉगॅरिथम तुम्हाला येणार आहे आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला खूप इझी जातील. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. आपण पुढच्या लेक्चरला पुढील काही पार्ट जो असेल तो आपण इथं त्यावेळी बघूया.